Good morning, student. Let's continue next chapter number 11, ratio and proportion. रेशो आणि proportion मध्ये आपल्याला बघा शिकायचं आहे. Let's discuss. In previous classes, we have learned to compare two numbers. We shall now learn another way do the same. बघा मागच्या वर्षी आपण नंबर शिकले तुम्ही 5th मध्ये असताना. आता आपण त्याला लर्न करायचं आहे. याचं कंपॅरिझन कसं केलं जातं ते एकमेकांसोबत कंपेअर कसं केलं जातं. ओके, मग बघा इथे म्हणतोय बॉय म्हणतोय म्हणजे मीन्स त्याचं नेम आय एम यंगर दॅन नीलिमा बाय 6 years. हा 6 वर्षांनी नीलिमापेक्षा काय आहे मोठा. आय एम ट्वाइस ॲज ओल्ड ॲज रमेश. मी रमेशपेक्षा दुप्पट आहे असं तिचं म्हणणं आहे. ओके, लेट से नीलिमा इज 12 years ओल्ड. नीलिमा जी आहे ती 12 years ओल्ड आहे. अँड रमेश इज 6 year ओल्ड. हाऊ टू कम्पेअर देअर एज. मग आपण त्याचे एज कसं कम्पेअर करणार. रमेश डिड सो बाय फाइंडिंग आउट द डिफरन्स. मग यातला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढला जाणार. नीलिमा डिड इट बाय सेइंग हाऊ मेनी टाइम्स शी इज ओल्ड ॲज रमेश. म्हणजे किती टाइम्स ती रमेशपेक्षा मोठी आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके, नीलिमा एज इज ट्वाइस ॲज मच ॲज रमेश. नीलिमाचं एज हे त्याच्यापेक्षा किती आहे दुप्पटीनं आहे. ओके, वी कॅन यूज the same information by saying that Nilima and Ramesh age are proportion 2:1. It read as 2:1. In mathematics, the proportion of two numbers can also be expressed as their ratio. The proportion 2:1 is written as 2/1 in the form of the ratio. बघा म्हणजे काय की नीलिमा जी होती 12 yearsची होती. ओके, आणि रमेश जो होता तो 6 years ओल्ड होता. मग 6ने जर आपण 12ला भागतो तर 6 1 जा 6, 6 2 जा 12. म्हणजे काय उत्तर आलं 2/1 हे उत्तर आपल्याला मिळालं. मग याला लिहायचं कसं 2:1. 2 2 टिंब 1 2:1 या पद्धतीने ते लिहत असतात. ओके, मग याला रीड कसं करायचं 2:1 किंवा 2:1. आणि मग याला जर आपण रायटिंग करत असलो तर कसं लिहायचं 2/1 या फॉर्ममध्ये रेशोच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे प्रोपोर्शनचा फॉर्म म्हटला तर कसं लिहिणार आपण 2:1. आणि रेशोमध्ये विचारलं आपल्याला की राईट इन अ रेशो तर कसं लिहायचं 2/1 या पद्धतीने आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, जानकीबाईज इडलीज अँड डोसाज आर डिलिशियस. जानकीबाईचा इडली आणि डोसा खूप प्रसिद्ध होता. फॉर इडलीज शी युजेस उडद डाल अँड राईस इन प्रपोर्शन 1 cup डाल टू 2 cups राईस. म्हणजे 1 कप डाळ आणि 2 कप तांदूळ या पद्धतीचं तिचं प्रोपोर्शन होतं. ओके, बट फॉर डोसाज द प्रपोर्शन इज 1 cup डाल टू 3 cups राईस. आणि डोशाचं 1 कप डाळ 3 कप राईस या पद्धतीने होता. धिस इज फॉर इडलीज द प्रपोर्शन ऑफ डाल अँड राईस इज 1:2 or the ratio is 1/2. Whereas for dosas the proportion is 1:3 or ratio is 1/3. बघा तिचं हे बघा इडलीचं जे प्रमाण होतं ते 1 cup डाल आणि 2 cups राईस होतं. म्हणजे त्याला लिहिलं कसं आपण 1/2. ओके, 1:2. मग याला लिहिणार कसं आपण रेशोमध्ये और रेशोमध्ये कसं लिहिणार 1:2 या पद्धतीने लिहिणार. आणि बघा नंतर आहे तिचं याचं रेशो डोस्याचा 1:3. 1 cup डाल आणि 3 cups राईस 1:3. मग याचं आपण रेशोमध्ये कसं लिहिणार और रेशोमध्ये याला 1/3 या फॉर्ममध्ये
लिहिणार. हे प्रपोर्शन फॉर्ममध्ये झालं उत्तर. अंडरस्टँड स्टुडंट, डोंट फॉरगेट. नेक्स्ट आहे एक्झाम्पल. Margaret makes great biscuits. She uses 3 cups of wheat flour with 2 cups of sugar. It means that the proportion of sugar and flour in the biscuit is 2:3, or that the ratio is 2:3. मग बिस्किट जे आहे मार्गरेट्स ने जे बिस्किट बनवले आहे ते 3 कप गव्हाचं पीठ घेतलंय तिने, 2 कप साखर घेतली. म्हणजे कसं लिहिणार याचा रेशो प्रपोर्शन 2:3. 2:3 तिने घेतले. ओके, म्हणजे 2:3 तिने घेतले याचा अर्थ होतो. आणि याला आपण रेशोमध्ये कसं लिहिणार, और रेशोमध्ये कसं लिहिणार, 2:3. अंडरस्टँड. याला असं लिहिणे किंवा असं लिहिणे सेम आहे. पण जर आपल्याला प्रपोर्शनमध्ये म्हटलं तर या पद्धतीने लिहिणार आपण, आणि रेशो म्हटलं तर आपण या पद्धतीने लिहित असतो. अंडरस्टँड स्टुडंट. वेन फाइंडिंग द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज ऑफ सेम काइंड देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. मग ज्यावेळेस आपण रेशो 2 क्वांटिटीमध्ये काढत असतो त्यावेळेस त्याचं जे मेजरमेंट असतं ते सेम युनिटमध्ये असायला हवं. जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल दिलेलं असेल की सेंटीमीटरमध्ये एखादं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण घेणार, तुम्हाला सांगते 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 2 4 सेंटीमीटर 2 and 4 सेंटीमीटर. मग याला आपण प्रपोर्शन मध्ये कसं लिहिणार, 2 सेंटीमीटर ॲज टू 4 सेंटीमीटर अशा पद्धतीने लिहिणार. रेशोमध्ये आपण कसं लिहिणार, 2/4 या पद्धतीने आपण लिहिणार. मग काय उत्तर येणार, 2 1 जा 2 2 2 जा 4. मग याला कसं येणार, 1/2 हा त्याचा रेशो येईल. अंडरस्टँड स्टुडंट, डोंट फॉरगेट, कीप इट युअर माइंड.